पण तुम्ही कोण हे मात्र मला नाही सांगितलं. आपण नंतर बोलूया. मी यांना उपदेश करते आहे. बरं. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. मुनिवर, तरीच मी म्हणत होतो की गडावर एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही नाही, असं कसं होईल? नारायण नारायण. प्रभू, यावेळी मी काहीही केलेले नाही. हवे तर आपण आपल्या अंतःचक्षूंनी पाहू शकता. तुम्ही श्री म्हाळसा देवींना भेटला होतात ना? नारायण नारायण. कसली भेट होती? काय प्रयोजन होतं भेटीचं? मी तेच सांगण्यासाठी आलो आहे. मी विचारलं म्हणून तुम्ही सांगता आहात मुनिवर. असे माझ्याकडून कसे होईल प्रभू? बर, मग सांगा नक्की काय बोलणं झालं ते. मी आपल्याला सांगेन, परंतु आमच्यात जे बोलणे झाले त्यातला एक भाग मी आपल्याला सांगू नाही शकत. मला वाटलंच तुम्ही काही गोंधळ घालणार नाही, असं कसं होईल? प्रभू, हे सगळे कोणत्या दिशेने घडत आहे हे मी पाहिले आणि ओळखले की हीच ती योग्य वेळ आहे श्री म्हाळसा देवींची क्षमा मागण्याची. वाह, काय धाडस केलं आहे तुम्ही मुनिवर. हो, नाहीतर उद्या काहीतरी भयंकर घडले तर सुरुवात या नारदानेच केली असे कोणी म्हणायला नको. म्हणजे श्री म्हाळसा देवींनी तुम्हाला क्षमा केली? हो, मी त्यांना सांगितले की देव बानूकडे राहावेत हे मी सुचवले, परंतु ते तसेच घडेल आणि त्याची परिणती ही अशी होईल हे मला ठाऊक नव्हते. तर त्यांनी मला क्षमा केली. शक्य नाही. मी आपल्याशी असत्य कसे बोलेन प्रभू? देवींनी तुम्हाला असंच जाऊ दिलं? नाही, म्हणजे त्यांनी माझ्यावर एक कार्य सोपवले आहे, परंतु ते कार्य मी आपल्याला सांगू शकत नाही. का? कारण मी तसे वचन दिले आहे. मुनिवर, तुम्ही तुम्हाला हवं ते कार्य करा, परंतु त्यामुळे काहीही गोंधळ होणार नाही ह्याची काळजी घ्या. मी असे काहीही करणार नाही. प्रधानजी, एक काम आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायची वेळ आली आहे बघा. हवं देवीने देवघरात स्वतःला कोंडून घेतलं या. मुनिवर, हे काय करता आहात? प्रभू, देवी आत काय करत आहेत हे मी समजून घेत होतो. देवी आत आहेत ना? असणारच. देवघरातनं त्या बाहेर आल्याच नाही. ती पाहिजे तर ह्यासनी विचारा. हो, खरं आहे. देवींनी मला सांगितलं आहे की कुणाला काही सांगू नकोस आणि कुणालाही आत पाठवू नकोस असं. नारायण नारायण. परंतु का? देवींनी असे स्वतःला आत का कोंडून घेतले आहे? ते का ते मला ठाऊक नाही. मला त्यांनी काही कारण सांगितले नाही आणि मला कारण विचारण्याचे धाडस झाले नाही. स्वाभाविकच आहे, माझेही झाले नसते धाडस. परंतु मी एक सांगतो प्रभू,
माझ्यावर देवींनी एक कार्य सोपवले आहे. अर्थात ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही, परंतु त्यानंतरच त्यांनी हा असा एकांतवास स्वीकारला असावा. तुमच्यावर काय कार्य सोपवलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगणार नाही? क्षमा असावी प्रभो, परंतु मी तसे त्यांना वचन दिले आहे. आणि देवींना जर हे कळले की मी गुप्तता पाळली नाही, तर त्या मला जे शासन करतील ते मला स्वीकारावे लागेल. देवींच्या मनात काय आहे कळत नाही. आपण देवासनी सांगावं द्यायचा का? नाही, आता नको. आधी आपल्याला कळायला हवं की त्या आत का आहेत ते. प्रथम त्यांच्याशी बोलणं तर व्हायला हवं. होय, बराबर आहे. या देवघरात जायला आणखी कुठला दुसरा मार्ग आहे का? नाही जी. मला देवींची काळजी वाटते आहे, कारण त्यांनी अजून अन्न ग्रहण केलेलं नाही. नारायण नारायण. आपण प्रतीक्षा करूया, नाहीतर देवघराचं दार उघडून आत जाऊया. तुम्ही सांगा जी, कवा जायचं? मला तर भय वाटते आहे. आणि प्रभू, आपण आत गेलेले जर देवींना आवडले नाही तर त्या आपल्याला शाप देतील. मी यात कुठेही नाही, मी आधीच सांगून टाकतो. तसेही देवींनी माझ्यावर एक कार्य सोपवले आहे, ते मला करायला हवे. मुनिवर, घाबरू नका. नारायण नारायण. आता आपण आहात म्हटल्यावर कसली चिंता. माधवी, तुझं लक्ष असू दे. जर श्री महासादेवींचा काही संदेश आला तर मला कळवावं. आणि काही हालचाल झाली तरी. चौडप्पा, होय तुमचं देखील लक्ष असू द्या. होय काही असल्यास मला कळवावं. होय. येतो मी. नारायण नारायण. देवा, हा तर लय बरं वाटत आहे. बस आता पानांचा आवाज येतो आहे, फुलांचा वास येतो आहे. पाण्याचा खळखळ आवाज कानावर पडतो आहे. बानू, तुला चंदनपुरीतील दिवस आठवले असतील ना? ओहे, मी अशीच रानावनात फिरायची. दिस नाही, रात नाही. मग भीती नाही वाटायची कशाची? ध्यानी म्हणी तुम्हीच असायचं, मग कसलं आलंय भ्या. असं कशा पाय हसला तुम्ही? बानू, तुला खंडोबाचं इतकं वेड लागलंय की तुला दुसरं काहीच सुचत नाही. वय, मला समधीकडं तुम्हीच दिसायचं. झाडात, पाना फुलात, नदीत, मातीत, आभाळात, समधीकडं. मला देवांशी एकांतात बोलणं आवश्यक आहे. बानू, माधवा, असं काय झालंय की ज्यासाठी तुम्हाला इतकं दूर यावं लागलं? देवा, श्री म्हाळसा देवी गडावर नाहीत.